आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सरन्यायाधीश गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध शिरोळ तालुका आंबेडकरवादी पक्ष संघटनातर्फे शिरोळ तहसील कार्यालयास काळ्या फिती लावून निवेदन। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका आंबेडकरवादी पक्ष व संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून शिरोळ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या घटनेस जबाबदार त्या सनातनी मनुवादी नराधम वकिलावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनात रमेश शिंदे, दिगंबर सकट, बाळासाहेब कांबळे, शिरोळकर, सुरेश कांबळे, विश्वास कांबळे, किरण भोसले, विश्वास बालीघाटे, डॉक्टर दगडू माने, अनिल लोंढे, शिवगुंडा पाटील, खंडेराव हेरवाडे, प्रमोद राणे, अमरसिंह कांबळे, राजेंद्र प्रधान, राजेंद्र दाभाडे, राजाराम कांबळे, अशोक कांबळे, जयपाल कांबळे, कबीर कांबळे, भास्कर कांबळे, बाळासो कांबळे, चिपरीकर, बसवराज कांबळे यांच्यासह आंबेडकरवादी पक्ष व संघटना कार्यकर्ते सहभागी झाले होते। निवेदनात म्हटले आहे की राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे शोषित, पीडित व वंचित यासह सामान्य नागरिकाला हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा झालेला प्रयत्न म्हणजे सर्वोच्च संविधानिक पदाचा अवमान झाला आहे। मनुवादी संस्कृती जोपासणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी यांनी न्याय व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे। या घटनेला जबाबदार असणाऱ्या त्या वकिलावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा। राज्य व केंद्र शासनाने न्याय व्यवस्थेला संरक्षण द्यावे अशी मागणी करून आंबेडकरवादी अनुयायी भीमसैनिकांनी काळ्या फिती लावून निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करतो। शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी कार्यकर्ते यांच्या वतीने शिरोळ तालुक्यातून आज तहसील कार्यालयाला प्रशासनाला निवेदन दिले जात आहे। सरन्यायाधीश आदरणीय वंदनीय भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला। या घटनेचा जाहीरपणे आम्ही निषेध करीत आहोत। खऱ्या अर्थाने ही घटना घडली आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला धक्का बसला की भारतीय संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार, संविधानाने दिलेले जे संरक्षण आहे तेच आज धोक्यात आलं की काय अशी चिंता आम्हाला वाटू लागली आहे। अशा परिस्थितीत मग त्यामध्ये पत्रकार असतील, न्याय व्यवस्था असेल, महिला संरक्षण असेल, यासाठी सरकारने काही कडक धोरण घेण्याची गरज आहे। कायद्यात प्रसंगी बदल करा, पण जी अशी प्रवृत्ती आहे त्याला वेळीच ठेचलं पाहिजे। त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा असे काही करू पाहणारी जी व्यक्ती असतील, त्यांचे तोंडवर करण्याचा प्रयत्न असेल, त्यांना वेळीच ठेचण्याचं काम या सरकारनं करावं असं मी कळकळीची विनंती करतो। आज आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वतीनं एक सर्व जनतेचा आवाज म्हणून आम्ही आवाज देतोय, पण या पुढच्या काळात अशा घटना घडल्या तर हे सहन करणार नाही, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।